जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण संक्रांतीच्या सजावटीसाठी एक अनोखी आणि खास सजावट पाहणार आहोत. हिवाळ्यातल्या भाज्या आणि त्यांचे महत्त्व या थीमवर आधारित सजावट आहे. ही सजावट मी घरच्या घरी केली आहे आणि तिच्या मागचे अर्थपूर्ण विचार तुम्हालाही नक्की आवडतील. सर्वात आधी मी एक काळा ब्लाऊज पीस घेतला आहे. तो आपल्या शेताची पृथ्वी, आपली आई धरणी दर्शवितो आणि यावर मी गहू पसरले आहेत. आपल्या मेहनतीचे, समृद्धीचे आणि कष्टाने मिळणाऱ्या अन्नाचे प्रतीक आहे. यानंतर मी गव्हाची एक छोटीशी टेकडी तयार केली आहे. हा डोंगर म्हणजे निसर्गाचे पहाडासारखं बळ. संक्रांत हा ऋतू बदलण्याचा काळ, हेमंतातून शिशिरात आणि पुढे वसंतात जाणारा. इथे मी गाजर ठेवले आहे. गाजराच्या वरच्या टोकाला वटाण्याच्या शेंगा व ओले हरभरा लावले आहेत. गाजर, वटाणा, हरभरा आणि मटार यांसारख्या हिवाळ्यातील भाज्या आहेत. फक्त चवदार नाहीत तर शरीराला ऊब देणाऱ्या, पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून ह्या सजावटीमध्ये प्रत्येक भाजी एक संदेश देते. हिवाळ्यात भाज्या खा आणि स्वतःला निरोगी ठेवा. पुढे ही बघा हरभऱ्याची गड्डी लावली आहे. संक्रांतीला हरभऱ्याचे खूप महत्त्व आहे. आणि इथे बघा मी कागदाचे पतंग लावले आहेत आणि काही भाज्यांचे कटिंग करून पतंगाच्या आकारात सजवलं आहे. संक्रांत म्हटलं की पतंग, आकाश, सूर्याला केलेला नमस्कार आणि त्यात मी हिवाळ्यातील भाज्यांचा हा संदेश दिला आहे. जसे पतंग उंच भरारी घेतो तसेच निरोगी आयुष्यात आपणही भरारी घ्यायची आहे. त्यासाठी शरीराला योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मी पालेभाजीपासून पतंग तयार केलेला आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या भाजीचा मी हा पतंग केलेला आहे. या सजावटीचं नाव दिलेलं आहे हिवाळ्यातल्या भाज्यांचे महत्त्व. ही एक सजावट नाही तर एक छोटासा प्रयत्न निसर्ग, शेतकरी यांचं नातं जोडण्याचा. वरती मी पावटा, वटाणा, वांगे, गाजर, हरभरा हे सुगडी भरून ठेवलेले आहेत. पावटा म्हणजे आयर्न व व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वटाण्यात प्रोटीन व फायबर जास्त असल्याने पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. वांग्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. शरीरातील विषारी द्रव्य कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असते. दृष्टी सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळते. हरभरा प्रथिने, फायबर आणि कॅल्शियम जास्त असल्याने हाडे मजबूत राहतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. सजावटीमध्ये मी हळदी कुंकूही ठेवलेले आहे आणि खालच्या साईडला हिरव्या बांगड्याही ठेवलेल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली ही सजावट? जर तुम्हाला सजावट आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता 3:40 झालं, जाऊ द्या तेवढे.